तर आपण पाहतोय धनंजय मुंडे हे माध्यमांशी संवाद साधतायत। फडणवीस यांच्या भेटीला धनंजय मुंडे हे पोहोचलेले आहेत आणि त्या संदर्भात आता ते काय संवाद साधतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय बीड प्रकरणामध्ये, बीड हत्येच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव वारंवार विरोधकांकडून उच्चारलं जातंय। त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची ही घेतलेली भेट अतिशय महत्त्वाची आहे। धनंजय मुंडे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेत। सह्याद्री अतिथीगृहावर मुंडे हे फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं कळतंय आणि त्या पार्श्वभूमीवर आता त्यांच्यात काय चर्चा होते, नेमकं धनंजय मुंडे फडणवीसांशी काय चर्चा करतात या संदर्भात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची अपडेट समोर येते। धनंजय मुंडे यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे आणि या भेटी दरम्यान नेमकं चर्चा काय झाली आहे या दोन्ही नेत्यांमध्ये हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। सह्याद्री अतिथीगृहावर धनंजय मुंडे हे फडणवीसांच्या भेटीला गेले होते। यावेळी त्यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे। तर तिथली ही दृश्य देखील आपण पाहतोय। धनंजय मुंडे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर फडणवीसांची भेट घेतली आहे आणि त्यानंतर आता धनंजय मुंडे नेमकं काय बोलतायत, या बैठकीमध्ये नेमकं काय बोलणं झालेलं आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर फडणवीसांच्या भेटी दरम्यानची धनंजय मुंडे यांची ही फोटोज आपण पाहतोय। धनंजय मुंडे यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून बीडचं हत्या प्रकरण, मस्साजोग हत्या प्रकरण हे मोठ्या प्रमाणात गाजतंय। त्यामध्ये शुक्लाचं नाव मध्ये येतं आणि शुक्ला हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्यामुळे विरोधक धनंजय मुंडे यांच्यावरती तोफ डागतायत आणि त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या या भेटीला अतिशय महत्त्व आलंय।